पक्षाला उशिरा कळलेल्याची ही अवस्था अशी झालेली आहे। अनेक लोकांनी शाळेच्या बाबतीमध्ये, शिक्षकाच्या बाबतीमध्ये तक्रारी केल्या, परंतु त्याच्यावर खरं म्हणजे मागच 2-3 वर्षापूर्वी ही कारवाई व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही आणि त्याची गुन्हेगारीची पद्धत फोफावली गेली। त्यामुळं आज मराठा समाजाची एवढी नालस्ती झाली की काय बोलावं काय नाही, अशा परिस्थितीमध्ये त्याच्या घरच्यांचीच मुलाखत जर आपण घेतली तर त्यापेक्षाही चांगली होईल। कारण मग कोण म्हणते त्यांचे राजकीय गडबडी आहे, त्यांचे असं आहे, त्यांचं तसं आहे, त्यापेक्षा ही मुलाखत जर घरच्या मुलांकडून, इतर त्यांच्या घरातल्या लोकांकडून जर घेतली, हा किती म्हणजे खालच्या प्रवृत्तीला गेलेला माणूस आहे, तो लिंग पिसाट माणूस आहे, हे त्याला त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला सांगताल। तुम्ही त्यांची मुलाखत जर घेतली तर माझ्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला मिळेल। आज वकिली करणारा त्याचा मुलगा हा निष्पाप माणूस, त्याने ह्या असल्या कारणामुळे वकिली सोडून दिली। दुसरा मुलगा तर त्याला दंड थोपटूनच असतो, म्हणजे इतका कलंकित झालेला माणूस आहे। त्यामुळे मराठा समाजाच्या लोकांवर इतका म्हणजे याच्या बाबतीत घाणेरडी अवस्था निर्माण झाली की आपण त्याचा विचारही करू शकत नाही। हे पहिले प्रकरण आहे। हे बघा, ज्या वेळेला त्या खंडाळकरच्या मुलीला जो प्रकार झाला, त्या प्रकाराची पोलिसांनी दखल सुद्धा घेतली नव्हती। जेव्हा उठाव सुरू झाला त्याला त्यावेळेला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला। अनेक काही आमच्या भगिनी याच्यामध्ये येऊन गेलेले आहेत की अक्षरशः त्याला एवढं तुम्हाला सांगतो की ज्या मुलांना आपण खिचडी बनवून देतो तो तांदूळ सुद्धा बाजारात नेला, पकडला आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला। इतकी जी नैतिकता खालावलेली आहे, हा माणूस तोंड दाखवायच्या लायकीचा नाही। त्यामुळे मराठा समाज इतका बदनाम झाला। त्यामुळे ह्याच्यावर आम्ही आता 1-2-3 दिवसात, 4 दिवसाच्या आतमध्ये आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकाच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत। त्यानंतर याचा पर्दाफाश कसा करणार आहे ते सगळे शहर आणि समाज बघेल। म्हणजे समाजाला बाबा असल्या लगपिसाड माणसाच्या विरोधात पण काही चांगले लोक आहेत, हे सोलापूर शहराच्या दृष्टीला आम्ही आणणार आहोत। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।